नमस्कार मंडळी. हिवाळ्यामध्ये मटार आता खूप जास्त स्वस्त झालेत आणि हिवाळ्यामध्ये महिन्यातून 3 ते 4 वेळेस तरी मटार पनीरची रेसिपी झालीच पाहिजे. पण नेहमीची तीच कांदा टोमॅटोची काजूची मिक्स अशी ग्रेव्ही खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर आजचं हे काळ्या वाटणातलं जे मटार पनीर आहे तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी मस्त झणझणीत असा बेत आहे. तर तुम्हाला काहीतरी स्पायसी खायला आवडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. अगदी शेवटपर्यंत बघा. एकदम डिफरंट किंवा वेगळ्या पद्धतीने याची ग्रेव्ही मी तयार केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर गॅसवरती एक जाळी ठेवली आहे. त्यावरती मी 3 बऱ्यापैकी मोठ्या आकाराचे जे कांदे आहेत ते अशा पद्धतीने ठेवून दिलेत. साल काढून आपल्याला चाकूच्या साह्याने थोडीशा चिरा मारून याला गॅसवरती जाळीवरती ठेवायचं आहे आणि मस्त छान काळा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यासोबतच लाल पिकलेला टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्यासुद्धा मी याच्यामध्येच भाजून घेणार आहे. तर अगदी वेगळ्या चवीचं हे वाटण आहे. अशा पद्धतीने रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. जोपर्यंत कांदा टोमॅटो भाजतोय तोपर्यंत आपण इथे 300 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि त्याला अशा मोठ्या मोठ्या आकारात किंवा क्यूब्समध्ये आपण कट करून घेतो आहे. तर मटार पनीर करताना खूप जास्त छोट्या छोट्या फोडी करायच्या नाहीत. तर खाताना मग ही जी ग्रेव्ही आहे किंवा पनीरचे क्यूब्स आहेत ते छान लागतात. म्हणून थोडेसे मोठ्या आकारात मी याचे अशा पद्धतीने स्क्वेअर शेप करून घेतलेत, क्यूब्स करून घेतलेत. आणि मंडळी, हे जे पनीर आहे ते घरी तयार केलेलं आहे. जर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तुमच्यासाठी घरगुती पनीर कसं तयार करायचं त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. तर 8 ते 10 मिनिटानंतर बघू शकता कांदा टोमॅटो हिरवी मिरची मस्त गॅसवरती छान अशा रंगात भाजून तयार आहे. आता आपल्याला याचं छान वाटण तयार करायचं आहे. यासोबतच मी इथे 2 ते 3 आल्याचे तुकडेसुद्धा घातलेले आहेत आणि त्यासोबतच 8 ते 10 मी इथे लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालणार आहे आणि थोडीशी हिरवी कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये घालायची. कोथिंबिरीमुळे मस्त छान या वाटणाला रंग येतो आणि काळ्या वाटणातलं तुम्ही हे मटार पनीर असं म्हणू शकता. यासोबतच तुम्ही इथे भाजलेले काजू घालू शकता किंवा भाजलेली मगजबी आहे, तळलेली मगजबी जी आहे तीसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. त्यानेसुद्धा छान ग्रेव्ही थिक आणि एक त्याला वेगळ्या प्रकारचं टेक्स्चर येतं. आज मी इथे काजू आणि मगजबी अजिबात घातलेली नाही आहे, तरीसुद्धा छान मस्त स्पायसी आणि वेगळ्या चवीचं हे मटार पनीर तयार होणार आहे. वाटण तयार झाल्यानंतर आपण कढईमध्ये घातलं एक मोठा चमचा भरून तेल. मटार पनीर आहे त्यामुळे तेल थोडंसं जास्त घातलं आहे. जर तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी घातलं तरी चालेल. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे, 2 काळी मिरी घातलेली आहे आणि 2 हिरव्या वेलच्यासुद्धा याच्यामध्ये कुटून घालायच्या आणि एक तेजपान किंवा तमालपत्रसुद्धा घातलं आहे. यामुळे छान आपल्या पनीरला टेस्ट येते. मसाले खूप जास्त हाय फ्लेमवरती तळायचे नाही. तेलामध्ये छान याचा फ्लेवर सुटला की लगेचच आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे कांदा टोमॅटोचं ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि मंडळी, हा जो मसाला आहे किंवा वाटण आहे यामध्ये तुम्ही अंडा करी बनवू शकता किंवा मग नॉनव्हेजची जी रेसिपी आहे चिकन मटनसुद्धा या मसाल्यामध्ये तुम्ही बनवू शकता. खूप जास्त छान लागतं. गावाकडील थोडासा टच आहे या रेसिपीला. बऱ्याचदा आपण काजू मगजबी किंवा मग कांदा टोमॅटोची ग्रेव्ही तयार करून पनीर बनवतो, नेहमीच त्याच पद्धतीने बनवतो. एकदा जर या पद्धतीने तुम्ही हे करून बघितलं तर मस्त स्पायसी झणझणीत अशा प्रकारची ही पनीरची रेसिपी तयार होते. तर वेगळं काहीतरी खायचं असेल पनीरसोबत, नेहमीची तीच गोडसर ग्रेव्ही खाऊन कंटाळला असाल तर हा मसाला किंवा हे वाटण तयार करून ही रेसिपी बनवा, मस्त लागते. त्यानंतर मस्त आपलं वाटण इथे परतून छान तयार आहे. तेलही सुटलेलं आहे. त्यानंतर मटारसुद्धा मी याच्यामध्ये घातलेत. मटारसुद्धा ताजे आता मार्केटमध्ये मिळत आहेत. त्यासोबत आपण इथे सुके मसाले घालणार आहोत. लाल मिरची पावडर आहे, गरम मसाला आहे आणि कसुरी मेथी. त्यासोबतच 2 चमचे इथे पनीरचा मसाला घेतलेला आहे आणि चिमूटभर हळद आहे. व्यवस्थितपणे हे जे सुके मसाले आहेत मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि मसाल्याचा रंग बघू शकता तुम्ही, मस्त अप्रतिम रंग आला आहे आणि मसाला छान इथे परतूनसुद्धा तयार आहे. आता आपण ग्रेव्हीसाठी किंवा रस्स्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. एकदमच खूप जास्त क्वांटिटीमध्ये पाणी घालायचं नाही. सुरुवातीला तेल सुटेपर्यंत आपण थोडंसं पाणी घातलं याच्यामध्ये. हवं असेल तर तुम्ही इथे धनेपूड जिरेपूडसुद्धा घालू शकता, पण मी कमी मसाले वापरून इथे ही ग्रेव्ही तयार केली आहे, तरीसुद्धा छान लागते. तर आता आपण इथे मसाले परतून झाल्यानंतर याच्यामध्ये जेवढी ग्रेव्ही किंवा रस्सा तुम्हाला हवा आहे तेवढ्या आकारात कोमट पाणी घालणार आहोत. तर कोमट पाणी घातल्यामुळे ग्रेव्हीला छान तेल सुटतं, तर्री येते, त्यामुळे गरम पाणी घालायचं याच्यामध्ये. आता आपण इथे अंदाजानुसार पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत. तर अर्धा टीस्पून मी इथे मीठ घातलेलं आहे. भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि ग्रेव्हीला छान आता आपण 2 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. म्हणजे त्याला व्यवस्थितपणे तेल सुटतं, सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर ग्रेव्हीमध्ये उतरतो आणि मग आपण याच्यामध्ये पनीरचे तुकडे सोडणार आहोत. जर तुम्हाला फ्राय केलेलं पनीर आवडत असेल मंडळी तर थोडंसं तव्यावरती तूप किंवा बटर घालून थोडंसं फ्राय करा. लाल मिरची पावडर किंवा मीठ घालून तुम्ही फ्राय करू शकता. शॅलो फ्राय करा आणि नंतर याच्यामध्ये
हे पीसेस जे आहे ते सोडले तरी चालेल. पण मी आज इथे हे पनीर एकदम मला सॉफ्ट हवे ग्रेव्हीमध्ये, तर त्यासाठी मी इथे हे जे पनीर आहे अजिबात तळून घेतलेलं नाही आहे, फक्त पनीरचे पीसेस केलेत आणि या ग्रेव्हीमध्ये आता सोडून दिलेत. तर बघू शकता ग्रेव्हीचा रंग बघू शकता आणि ग्रेव्ही बघितल्यानंतरच तुम्हाला कळत असेल की काहीतरी वेगळ्या टेस्टची, वेगळ्या चवीची ही रेसिपी असणार आहे. तर अशा पद्धतीने एकदा तरी, आता मटारचा सीझन सुरू आहे, मटार पनीर प्रत्येक घरी बनतंच, तर या पद्धतीने एकदा ट्राय करा. नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवाल अशी खात्री देते, कारण खूप जास्त मस्त होते. बटर नान असेल, साधी रोटी चपाती असेल, फुलके असतील किंवा मग जिरा राईस असेल, भात असेल प्लेन साधा राईस, त्यासोबतही मस्त लागते. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. वेगळी अशी युनिक रेसिपी आहे, तर रेसिपी ट्राय करा आणि सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.